तर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नगरमध्ये दाखल झाली आहे। तब्बल 20,000हून अधिक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। वारकऱ्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी नगरच्या हमाल पंचायतने आपल्या खांद्यावर घेतली आहे। विशेष म्हणजे या भव्य जेवण व्यवस्थेची सूत्र महिलांनी आपल्या हाती घेतली आहेत। हमाल पंचायतच्या प्रांगणामध्ये 80हून अधिक महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने चुली पेटवल्यात। शिपी आमटी, भाकरी आणि चटणी यांसारख्या झणझणीत आणि पारंपरिक जेवण बनवण्याचे काम सुरू आहे। आणि या अन्नातून फक्त पोटभर जेवण नाही तर सेवा, श्रद्धा आणि प्रेमाची चवही वारकऱ्यांच्या पानात पोहोचते। विशेष बाब म्हणजे नाशिकहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या प्रवासात इतकं झणझणीत आणि पारंपरिक जेवण केवळ नगरमध्येच दिलं जातं। आणि या सेवाभावी उपक्रमाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी। बघूयात। ज्ञानेश्वर माऊलींचे ज्येष्ठ बंधू संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर मध्ये दाखल झाली आहे आणि आज या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळा देखील कीर्तनाच्या माध्यमातून या मार्केट यार्ड मध्ये पार पडलाय। खरं तर या पालखीमध्ये 20,000हून अधिक वारकरी जे आहेत तर ते सहभागी झालेले आहे आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आपण जर या ठिकाणी बघितलं तर हमाल पंचायत मध्ये तब्बल 80 महिला जे आहेत तर त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 6 क्विंटल बाजरी असेल, 2 क्विंटल भात असेल, आमटी असेल, ठेचा असेल, असं पारंपरिक चविष्ट जे जेवण आहे ते वारकऱ्यांसाठी अहिल्यानगरचे जे हमाल पंचायत आहे ते या ठिकाणी तयार करतात। आपल्या सोबत काही जेवण तयार करणाऱ्या या महिला मंडळीतील प्रमुख आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकूण किती महिला जे आहेत तर ते स्वयंपाक करतायत? 80 महिला येतात, 75-80 येतात। ही जे जेवण आहे दुपारचं आहे, संध्याकाळचं आहे, कोणतं जेवण आहे, कशी तयारी चालू आहे, काय सांगा? संध्याकाळचं जेवण आहे 4 वाजता, 4-5 वाजता जेवण असतं आणि सकाळी नाश्ता झाला, चहा पाणी झालं आणि हे परंपरा म्हणजे प्रत्येक वेळेसच असतं, वर्षाला हे जेवण। आमटी, भाकरी, लोणचं, ठ्यासा, कांदा, लिंबू सगळं असतं आणि सगळ्या महाराज लोकांना हे जेवण आवडतं की एकदम चविष्ट जेवण असतं। म्हणून आमची मस्त इच्छा होती आता ह्या वर्षी दुसरं करायचं, पण नाही म्हणलं, महाराजांनी हेच जेवण बनायचं सांगितलं। प्रत्येक वेळेस हमाल पंचायतचं हेच जेवण असतं। एकूण किती महिला जे आहेत तर ते या ठिकाणी सहभागी झाले? एकूण 80 महिला आहेत सर। 80 महिला आहेत, सगळ्या घरगुती महिला आहेत आणि आपल्या घरच्या भाकरी कशा आपण घरी करतो तितकी चांगली सोयी चांगल्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांची एक सेवा म्हणून या महिला काम करतात। आणि आमचं असं पारंपरिक पहिल्यापासून शेपे आमटे असावा किंवा भात असावं किंवा आमचं एकदम गावरान जेवण जे आहे ना, आमचं पहिल्यापासून आम्ही एक सेवा म्हणून पांडुरंगाची, आणि पांडुरंग आम्हाला इतकी शक्ती देतो ना की इतकी सेवा आम्ही आमच्या हाताने एवढी घडती पांडुरंगाची। ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी। कुठेतरी 20,000हून जास्त वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज निवृत्तीनाथांची पालखी आज नगरमध्ये दाखल झाली, आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नगरमध्ये दाखल होणार। एवढ्या वारकऱ्यांचं जेवण करणं सोपं जातं की अवघड जातं? सोपं जातं। आम्हाला ताकद ज्ञानेश्वर माऊलीची ताकद असल्यामुळं आम्हाला असं काही वाटत नाही का आम्ही काम करतो म्हणून। सगळे एकत्र होऊन आम्ही हसून मिळून खेळून काम चालू आहे आमचं, आणि असं म्हणजे वाटत नाही की आम्ही काम व्यवस्थित चालू आहे आमचं, नाही का? थकत नाही आणि थकत नाही, काय नाही, असं नाही का? तयारी असते का ज्ञानेश्वर माऊलीच्या नाचून कुदून काल पालखी आली, इतका आम्हाला आनंद झाला ना, आम्ही अक्षरशः नाचून कुदून इथं पालखी आणतो आणि नेऊन बी पोहोचवतो। आम्हाला 1 महिन्यापासून इतका आनंद होतो ना, दिंडी येणार आहे, पालखी येणार आहे, आम्हाला सेवा करायला भेटणार आहे, हेच आनंद लय मोठा आहे। आणि पांडुरंगाला हीच विनंती आहे की वर्षानुवर्ष जवळ जिवंत आहे तोपर्यंत पांडुरंगाची अशी सेवा त्यांनी आमच्याकडनं करून घ्यावा। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।